पाहत आहे महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। महसूल विभागाच्या वतीने महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन। पेन तालुक्यातील मांगरूळ या ठिकाणी या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। पेन महसूल विभाग यांच्याकडून महाराष्ट्र राज्य शासन मार्फत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने नागरिकांना या शिबिराचे चांगल्या पद्धतीने फायदा व्हावा या कार्यक्रमाला रायगडचे खासदार धैर्यशील दादा पाटील, आमदार रवी शेठ पाटील तसेच या कार्यक्रमाचे ज्यांनी आयोजन केलं होतं मंगेश दादा दळवी व त्यांचे सहकारी महसूल विभागाचे अधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार तानाजी शेजाळ, कृषी अधिकारी सागर वाडकर तसेच त्यांचे सर्व अधिकारी उपस्थित होते। संपूर्ण तालुक्यामध्ये या शिबिराचं आयोजन करण्यात येणार असून याचा फायदा सर्वसामान्य जनतेला होणार आहे। महसूल विभागाच्या ज्या योजना आहेत त्यांचा फायदा शेतकऱ्यांना नागरिकांना कसा जास्तीत जास्त व्हावा यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं। 7/12 असतील, नवीन नोंदी असतील, 7/12 वरचा बोजा असेल किंवा बांधकामासंबंधित ज्या काही समस्या असतील अशा अनेक समस्या व कृषी खात्यातून शेतकऱ्यांना कसा याचा फायदा होईल यासाठी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। नमस्कार। छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आज मांगरूळ येथे आयोजित करण्यात आले होते। त्यानिमित्ताने आम्ही कृषी विभागामार्फत आमचा देखील इथे स्टॉल लावण्यात आलेला होता। त्यामध्ये आम्ही महाविस्तार AI ॲप याविषयी जनजागृती करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांकडून महाविस्तार AI ॲप त्यांच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घेतलेला आहे। त्याचा फायदा त्यांना शेतामधील कामामध्ये निश्चित होणार आहे। त्याप्रमाणे शेतामधील काम करताना ज्या समस्या भेडसावतात म्हणजे इकडे तिकडे न विचारता त्यांना त्यांच्या मोबाईलमध्ये सर्व उत्तरं, त्यांच्या प्रश्नांचे उत्तर सर्व मोबाईलमध्ये मिळणार आहेत। हवामानाचा अंदाज असू द्या किंवा पिकावरती पडणारे कीड रोग याबाबत देखील चांगल्या प्रकारे त्यांना माहिती मिळणार आहे। त्याचप्रमाणे कृषी यांत्रिकीकरण या योजनेअंतर्गत आम्ही येथील गागोदे खुर्द येथील लाभार्थी अनंता नाना पाटील यांना ट्रॅक्टरचं देखील इथं वाटप माननीय खासदार साहेब, माननीय आमदार साहेब यांच्या हस्ते वाटप केलेलं आहे। त्याचप्रमाणे इतर देखील योजना आहेत। मी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना आवाहन करतो की कृषी खात्याच्या आमचे जे कर्मचारी आहेत, सहाय्यक कृषी अधिकारी किंवा आमचं तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा उपकृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून जास्तीत जास्त योजनांचा लाभ कसा घेतील हे पाहावं। कृषी विभागाचं नेहमीच सर्व शेतकऱ्यांना सहकार्य लाभेल अशी मी आमच्या कृषी खात्याच्या वतीने ग्वाही देतो। आज जे शिबिर आयोजन केलं होतं तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर, नेमकं त्याचं उद्दिष्ट काय होतं? आज मौजे मांगरूळ पेन तालुक्यातल्या या ठिकाणी आम्ही छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आयोजित केलेलं आहे आणि आज पूर्ण राज्यभरच हे शिबिर आयोजित केलेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून पेन तालुक्यात आम्ही मांगरूळ येथे आलेलो आहोत। या भागातील मंडळ स्तरावरील जे लाभार्थी आहेत जेणेकरून आम्ही वेगवेगळ्या प्रकारची प्रमाणपत्र जसं की उत्पन्न जातीची प्रमाणपत्र असतील, सामाजिक अर्थ सहाय्य योजना असतील, या सर्व योजनांचा लाभ एक छत्रीखाली देता येण्याच्या अनुषंगानं आज हे शिबिर आम्ही आयोजित केलेलं आहे। या शिबिरामध्ये
जे काही लाभार्थी होते त्या लाभार्थी यांच्याकडून कागदपत्र जमा करून आपण त्यांना प्रमाणपत्र वितरित करण्याचं काम प्राधान्यानं केलेलं आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या मार्फत ज्या गत एक वर्षामध्ये ज्या नवीन सुधारणा अंमलात आलेल्या आहेत त्याचीही प्रचार प्रसिद्धी आज यामार्फत करण्यात आली. त्याचाच एक भाग म्हणून जसं की NIच्या परवानग्या, अकृषक परवानग्या याची आवश्यकता भविष्यात लागणार नाही, या अनुषंगानं ज्या सुधारणा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमामध्ये झालेल्या आहेत त्याची इत्थंभूत माहिती उपस्थित सर्व लाभार्थ्यांना आज करून देण्यात आली. त्याचबरोबर माननीय महसूल मंत्री महोदय यांच्या संकल्पनेतून जी तुकडेबंदीमध्ये सुधारणा करण्यात आली आणि त्या कायद्याच्या सुधारणेमुळं जसं की ऑक्टोबर 2024 अखेर झालेली जी काही प्रकरणं होती ती नियमित करण्याचं कामही मोठ्या प्रमाणात या तालुक्यात आम्ही घेतलेलं आहे आणि त्याचाही लाभ सर्व जे उपस्थित लाभार्थी होते त्यांना करून देण्यात आला. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाची पाणंद रस्त्याच्या अनुषंगानं जी योजना आहे या योजनांचीही माहिती आज उपस्थित सर्व ग्रामस्थांना करून देण्यात आली. जसं की या पेन तालुक्यात एकूण 46 रस्ते हे गाव नकाशावर आहेत, जे रस्ते आपल्याला प्राधान्यानं घ्यावयाचे आहेत आणि त्या तालुकास्तरीय समिती जी आहे या समितीमध्ये तालुक्याचे सन्माननीय आमदार महोदय अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली त्या समितीचं कामकाज चालणार आहे. त्या अनुषंगानेही आपण रस्ते निवडलेले आहेत आणि त्याचंही काम येत्या 2-3 महिन्यात आपण प्राधान्यानं सुरू करणार आहोत. एकूणच महसूल विभागाच्या मार्फत ज्या नवीन सुधारणा अंमलात आलेल्या आहेत तर त्याची माहिती जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचावी असा या शिबिराचा मानस होता. त्याचबरोबर वेगवेगळे दाखले आम्ही जे देतो हे दाखलेही कमी वेळेत लोकांना मिळावेत या अनुषंगानं आज आम्ही हे शिबिर आयोजित केलेलं आहे. या शिबिराला मोठ्या प्रमाणात या पंचक्रोशीतील मंडळ ठिकाणावरील लाभार्थी शेतकरी यांनी प्रतिसाद दिलेला आहे आणि जास्तीत जास्त लाभ आम्ही कसा मिळेल या असा या शिबिराचा उद्देश आहे. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड.